जय गजानन भक्त मंडळी, हा अध्याय पूर्ण ऐका, चॅनल सबस्क्राईब करा व शेवटी कॉमेंट बॉक्स जय गजानन माऊली लिहायला विसरू नका. तुम्हाला याचा चांगला अनुभव नक्कीच येईल. येत्या 21 दिवसात आपल्यावर सुद्धा कृपादृष्टी होईल. त्यासाठी प्रथम मन शुद्ध व निर्विकार ठेवण्याचा प्रयत्न करा. मनातील अहंकार काढा व व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 17वा. श्री गणेशाय नमः. जय जय महामंगला. जय जय भक्तपाला. जय जय तमाल लीला. पतित पावन नरहरे हिरण्यकश्यपू महाक्रूर सज्जनांचा शत्रू थोर. तयांचे तू फाडून उदर मरण त्याचे साधिले. प्रल्हाद रक्षणासाठी तू जन्मलास स्तंभापट्टी रूपानुपम जगजेची धारण ते करून दात दाडा भयंकर आयाळ रूपे मानेवर जेवी नेत्र जेवी खदिरांगार ब्रह्मांड जाळू पाहती त्या भयंकर रूपाची भीती नसे भक्तासाची जेवी पिल्ले वाघिनीची अंगावर खेळती तिच्या तुम्हा पाहून देवराय लक्ष्मीन धजे पुढे यावया अशा स्थितीत लागला पाया भक्त तुझ्या नरहरे तू भक्त वत्सल लक्ष्मीकांत. ऐसे सांगत आले संत पूर्वीशी भक्त मनोरथ नाही न त्यासी म्हणती कदा. त्या आपल्या ब्रिदाशी जागा आता ऋषिकेशी दास करू लागला पायाशी अभय सुधे पांडुरंगा गजाननाचे परम भक्त होते. काही अकोल्यात तयांची असत ना प्रत हमेशा यावे समर्थांनी. चापड गावचे बापू कृष्ण खटाऊ शेटाचे कुटुंबदान गोंडुरालाचा नंदन बच्चूलाल नामजांचे जिजीबाई पंडित आणि काही होते बहुत त्यांची नावे तुम्हा परत किती सांगू विविध हो. एके वेळी अकोल्यात आले गजानन स्वामी समर्थ कटावच्या गिरणीत मुक्काम त्यांनी ठेवला. एक भक्त मलकापुरी विष्णुसा नामे निर्धारी त्याच्या वाटले अंतरे समर्था नावे मलकापुरा त्याने आमंत्रणाचा वशिला भास्कराच्या द्वारे लाविला. हाच भास्कर होता झाला समाधीस्थळ गावी. तो त्यावेळी होता जवळ तरी कारभार अंगे सकळ. विष्णुसाला होते बळ याच भास्कर पाटलाचे. भास्कर म्हणे मलकापुरी चला समर्था लवकरी. भक्त विष्णुसाच्या घरी बोलावण्यास आला तो. मनोरथ येथील भक्तांचे तुम्ही पुरविले असती साचे आता मलकापूरचे लोक वाट पाहती. तरी समर्थ म्हणाले भास्करा सध्या मी मलकापुरा येत नाही. जाण करा तू आग्रह न करू नको. फार आग्रह करशील तरी फजित पावशील. याचा विचार करी खोल मी न बोललो काहीतरी. दोरी सदी दिल्या फार ताणती मध्ये तुट तसे जाण. मी न हलणारे येथून तू या फंदात पडू नको. भास्कर बोले त्यावरी काही असो मलकापुरी चला विष्णुसाचे घरी हीच विनंती गुरुराया. मी तुमचा लाडका मसी धक्का देऊ नका. मी भारवसा दिला देखा तुम्हा घेऊन या येण्याचा. ती प्रतिज्ञा माझी पुरी तुम्ही करावी आज खरी. चला आता स्टेशनवरी गाडीत बसाव्या कारणे ऐसा आग्रह करून घेऊन आला गजानन मलकापुरा कारण न्यावयाशी श्रोते हो. भास्कराने विननी स्टेशन मास्तरा करुणी 12 जणांचा डब्बा त्यांनी खाली करविला संतास्तव. महाराज तैसेची बैसले ते न काही बोलले जागेवरून नाही उठले गाडी सुटीपर्यंत. तो गाडी सुटण्याचा घंटा झाला. अखेरीचा डोळा चुकून भास्कराचा लिला गेली ऐशा रीती. जो डब्बा मोकळा केला तो त्यांनी सोडून दिला. योगीराज जाऊन शिरला बायकांच्या डब्यामध्ये. आधीच मूर्ती दिगंबर स्त्रिया घाबरल्या असती फार. त्यांनी वर्दी अखेर दिली असे पोलिसाला. पोलिसांचा अधिकारी येथे आला सत्वरी महाराजाला धरुणी करी खाली ओढू लागला. अरे वेड्या नंगा पिराकल कैसी तुझना जरा. बायकांच्या डब्यात खरा येऊन कैसा बैसलास. इसडा देऊन त्यांच्या हाता तेथेची बैसले. तत्वता अधिकाऱ्यांची भीती चित्ता मुळीन त्यांच्या वाटली. मग तो अधिकारी भला स्टेशन मास्तरकडे गेला. म्हणे डब्यापाशी आता चला बायकांच्या माझ्या सवे. दोघे डब्याजवळ आले. तो मास्तराने पाहिले योगीराज बसलेले बायकांच्या डब्यात. मास्तर पोलिसांच्या अधिकाऱ्याला अशा रीती बोलला तुम्ही जाऊ द्यावे याला याच डब्यात बसून. हा आहे संत थोर चालता बोलता ईश्वर. याच्या हातेनं होणार गुन्हा तो केव्हाही. ते ऐकून अधिकारी बोलला झाला अशापरी मी दिल्ली आहे तार खरी. हे विषयी वरिष्ठाला आता माझ्या हातात काही नाही राहिले किंचित. मी वर्दी दिली तुम्हा परत तुम्ही वाटेल ते करा. स्टेशन मास्तरांनी आपली टोपी काढून बहुआदर दाखवून विनंती केली. महाराजा तुम्ही या खाली यावे उतरावे. माझे एवढे ऐकावे कायद्याने आणावे प्रयोजन आपल्या मानसी. महाराज उतरले खालती. पुढे खटला भरला त्यांचेवरती. कायद्याप्रमाणे निश्चिती जठार साहेबासमोर त्यांनी फिर्याद घेतली. अखेर त्याची तारीख नेमली शेगावावरती भली चौकशीची श्रोते हो. बापूसाहेब जठारा आले शेगावच्या वर. डाका बंगल्यात झाले स्थिर करण्या चौकशी खटल्याची. व्यंकटराव देसाई अकोल्याचे होते पाही तेही आले ते ठाया काही निम कामानिमित्त. महाराजांच्या खटल्याची गावी पुकार झाली साची म्हणून मंडळी शेगावची फार मिळाली बंगल्यावर. तही देसाई म्हणती त्रास जठारास. आज कोणता खटला विशेष तुम्हा पुढे आहे कास म्हणून मिळाले लोक हे. जठार म्हणाले त्या ते याचे कारण तुम्हा ते कैसे न कळले वाटते.
हेचे मला आश्चर्य. तुमचे स्वामी गजानन नंगे फिरती म्हणून पोलिसांनी धरून हा खटाला पाठविला. त्यांच्या खटल्याची चौकशी होणार आज दिवशी म्हणून वाटते ऐसे मैसी लोक हे जमले असावेत. हे एकदा भाषण व्यंकटराव झाले खिन्न बोलते झाले कर जोडून खटला हा न चालवावा. श्री गजानन साधूची योग्यता आहे थोरसाची ती मूर्ती भगवंताची आहे पहा प्रत्यक्ष. तो विदेही पुरुष जाना बंधन त्याला कशाचे ना तो योग्याचा योगीराणा बंधनी अवघ्या ते. खटला भरला हीच केली पोलिसांनी चूक भली ती पाहिजे दुरुस्त केली. आज आपल्या कराने जठार म्हणती वकिलाला तुम्ही जाणता कायद्याला याचा पाहिजे केला होता केला विचारतो पोलिसांनी. कारकुना म्हणती बोलावणे धाडा गजानन कारणे ते कोणी द्या एक त्याने जवाना पोलीस पाठविला तो येऊन समर्थाशी म्हणे चला आता कचेरीच्या अधिकाऱ्याने तुम्हाशी भोज धाडीले बोलावण्या. बऱ्या बोलाने चालले फजितीस ना करून घ्यावे ना तरी मला न्यावे लागेल तुम्हा. तुमच्या हाता धरून वतई बदले गजानना मी न उठू इथून तुझे पाहतो शिपाई पण ये धरी माझ्या करा. शिपायाचा हाती धरला तो न सुट किमपी त्याला रक्तप्रवाह बंद झाला. त्या दाबाच्या योगाने हाताशी लागली कळी जीव झाला वकुळ करू लागला तळमळ शिपाई तो त्याच ठाई. शिपायाशी वेळ झाला म्हणून पाठविले वकिलाला त्या व्यंकटराव देसाईला समर्थाशी आणाव्या. जठार म्हणती तुम्ही जावे समर्थाशी घेऊन यावे लोकाशी न जमू द्यावे बंगल्या भोवती निरर्थक. इत्यात आला समाचार पोलिसांचा धरला कर बसविला एका जागेवर महाराजांनी सहज लिहिलेले. मग देसाई तेथे आले त्याच्या भक्ताशी बोलले यावेळी नेसवले पाहिजे समर्था धोतर ऐसा सल्ला मिळता क्षणी धोतर नेसवले भक्तांनी ते टाकेले सोडून समर्थांनी रस्त्यात गेले. नागवे कचेरीस सवय होते भास्कर शिष्य जठारांनी पाहता त्यास दिली खुर्ची बसावया. या महाराज बसा इथं तुम्ही नागवे गावात का फिरता असं दोधीत हे काही बरे नव्हे. नागवे फिरणे हाच गुन्हा कायद्याने ठरवला जाणार म्हणून विनंती आपणा द्या. हे सोडून नंगेपणा ऐसे जठाराचे भाषण घेतले स्वामींनी ऐकून आणि केले असे वदन उत्तर द्या अशी द्यावया. तुला काय करणे अशी चिलम भरावी वेगेशी उगीच नसत्या गोष्टीशी महत्व न यावे निरर्थक. हे एकता भाषण जठार गेले विरघळून जनरीतीचे याला भान मुळीच नाही राहिले. हा ऋषभदेव भागवतीचा किंवा शुक्राचार्यसाचा किंवा वामदेवचा हा दुसरा अवतार. हा निजानंदी सदारथ खचित आहे जीवनमुक्त नये लाविता या प्रत पुन्हा विचारे केव्हाही. जेवी अग्नीचा अग्निपणा अग्नी सोडित नसे जाना परी अग्निहोत्र्यांना कुंडात ठेवणे भागत्यासी. अग्निदेव म्हणून ठेविल्या कुंडा वाचन तो करील काळक सदन हा दोष त्यांचा नसे. तैसे त्याचे नागवेपणा आहे अग्नीचे सामान म्हणून यांचा शिष्यगण आहे अपराधी विषयी. वस्त्ररूपी कुंडा ठाई जरी हा ठेविला असता पाही काही हरकत नव्हती काही. सर्वांस सुखद होते ते ऐसा विचार पूर्ण केला जठारांनी चित्ती बला आणि हुकम फरमावला. त्यांनी पुढील प्रमाणे महाराज मूळचे जीवनमुक्त त्या ठेवणे व्यवस्थित भास्कराचे काम सत्य होते न ते केले त्यांनी. म्हणून मी भास्कराला 5 रुपये दंड केला ऐसा खटल्याचा निकाल दिला. जठारापुढे शेगावी समर्थ म्हणाले भास्कराशी पुन्हा ऐशा आग्रहाशी करशील का सांग मशिनीच फजिती करून घ्याया. भास्कर काही न बोलला मौन धरून राहिला. येथून मंडळीने केला ऐशा प्रकारे विचार. समर्थाशी अग्निरथी न बसवा येथून कल्पाती विनाकारण कटकटी होती हे काही बरे नव्हे. हा क्रम कित्येक दिवस चालला असे शेगावास. भक्त बैलांच्या गाडीस बसू लागले महाराजा. या रीती अकोल्याशी आले. एकदा पुण्यराशी बापूरावाच्या सदनाशी जाऊन या उतरले. याच वेळी यवन जातीचा साधू मैतापशा नावाचा होता कुर्मगाविसाचा मृत्यूजा सनिध. त्याने बापूरावाप्रती सांगितले होते अशा रीती जेवी जेव्हा समर्थ अकोल्याशी येती तेव्हा आम्हा कळवावे. अकोल्यात आल्यावर श्री गजानन साधूवर बापूरावाने सत्वर मनुष्य धाडीला कुर्मासी. ते अशा रीती घडून आले. महताबशा नेण्या निघाले. अकोल्यास या भले समर्थाशी भेटावया. अकोल्याचा मनुष्य मध्ये भेटल्या रस्त्यास जो आला होता न्यावयास महिताबशा कारणे. तो मनुष्य भेटला क्षणी की पुसू लागले मधुर वचनी. त्या मनुष्याला गुणी महिताबशा श्रोते हो तू न जावे कुरुमाला बैसा आमच्या गाडीला आपण जाऊ स्टेशनला मीच आहे महिताबशा. पहा संत आल्याच्या वर्तमान कळले. संत लागून कोरीनं सांगता जाणं त्रिकाल हे करोबरी महिताबशाच्या संघाते 2-4 यवन होते. अवघे येऊन सदना ते उतरले. बापूरावाच्या दुसऱ्या दिवशी प्रातःकाळ महिताबशा होता. जेथे बैसाला महाराज आले त्या स्थान निद्रले करून महिताबशाचे धरून केस समर्थाने ताडिले. त्या ताडण्याचा उद्देश हाच होता. यवन जातीत जन्मून काही न केला उपयोग जाणे. यवनाचे अर्धांडपण नाही अजून गेले रे. या अर्धांडपणाने तत्वघात होईल जाणी. मृत्यू लोकीचे अवघे प्राणी चिंताग्रस्त होतील.
तुझे मेहताब आहे नाव, त्याची काय आठवण देश ठेव द्वेषरूपी तमा वाव मा तुझ्या पुढे मिळू नये. हा द्वेषरूपी अंधार वाढत चालला वरचेवर, याची नाही तुला खबर म्हणून तुझला राळीले. ऐसा मिळता इशारा मेहताबशा तोषला करा, साधूच साधूच्या अंतरा जाणता ती निसंशय. जेव्हा मेहताबशा ते ताडिले तही संगतीचे यवन भले, कावरे बावरे होते झाले ते पाहुणे प्रकार. मेहताबशा बोलला तशी, तुम्ही न राहावे आम्हा पासी, जावे निघून कुरुमासी. हेची आहे उत्तम शेककडू शिवाय जाण, गेले चौघे निघून ही तो द्यावयासी आमंत्रण. बच्चूला आला पातला, म्हणे उद्या दया घाना यावे तुम्ही भोजना, या दासाची या सदना हीच आहे विनंती. दुसरे दिवशी तांग्यात बैसुनी समर्था प्रत मोठ्या थाटाने मिरवित निज सदना आणिले. परी समर्थ तांग्या खाली उतरले नाहीत मुळी, तेने मंडळी चिंतावली म्हणे का न उतरती हे. तसाच तांगा नेला परत बापूरावाच्या सदना, परत मंडळी पडली घोटाळ्यात. समर्थे ऐसे का केले, काल आमंत्रण घेतले आज तांग्या खाली न उतरले, याचे कारण शोधिते झाले आपापल्या बुद्धीने. त्यात एक होता धूर्त, तो भवलला अवघ्या प्रथमदला समजले इंगित या गोष्टीचे वेळा. मेहताबशाला बघिले म्हणून महाराज नाही उतरले, भोजनाचे कान केले मेहताबशाला अमरतर. आता घेऊन दोघांशी बसून एका तांग्याशी, म्हणजे ते निश्चयशी उभताही येतील. हेची वाक्य पुखरे झाले, दोघांनाही मिरवित नेले मेहताबशाला उतरिले मंदिराजवळील थेटरात. श्रीरामाच्या मंदिरी गजाननाची उतरली स्वारी, परी तेही गेले अखरी उठून या थेटरात. अवघ्यांची झाली भोजने, मग मेहताबशा लोकास म्हणे आम्हाला तुम्ही तिकीट देणे पंजाबचे हो काढून. तै शेख कडू बोलला, त्या मेहताबशा फकीराला तुम्ही कुर्माच्या मशिदाला टाकून कैसे जाता हो. ती मशीद बांधून पंजाबाशी जावे आपण, कामार्धे टाकून जाणे उचित नसे तुम्हा. मेहताबशा शेख कडूशी बोलता झाला प्रेमेशी, आग्रह धरू नकामशी. ये वेळी निरर्थक गजाननाचा हुकुम झाला मजशी पंजाबात जाण्याला. आता एक क्षण ही या स्थळा मी न राहू शके हो, समर्थाच्या कृपे करुण मशिदीचे काम पूर्ण होईल माझे हे वचन सत्य तुम्ही मानावे. धर्माविषयी द्वैत संता ठाई नसते सत्य, एवढ्या धर्माप्रत समसमान मानिती. खुळे देऊळ मशिदीची तुम्ही नका वाढवू साची, ती वाढता दोघांची हो आहे हो आणि होणार. सामान देऊळ मशिदीचे एकची आहे साचे, आकाराचे भिन्न त्याचे मानून भांडू नये हो. यवन एवढा खुदाचा आणि हिंदू काय भूताचा, पोक्त विचार करा साचा मनुष्यपणा टिकवावया. तरीच होईल कल्याण, हिंदू आणि मुसलमान हे एकाच देवापासून निर्माण ती झाले. धर्म बापा ज्याचा त्यांनी प्रिय मानावा, प्राणाहुनी परिवी धर्माच्या ठिकाणी अलोट प्रेम धरावे. हे न घडे झाले जोवरी, सौख्य लांब तोवरी, जा मस्जिद होईल पुरी जजनाच्या कृपेने. मेहताब शाह गेले निघून, पुन्हा न इकडे परतून आले, या गोष्टीचे पाहिजे केले मनन हिंदू यवनांनी. पहा मेहताब शहाला जरी ताडिते झाले साक्षात्कारी, परी द्वेष नव्हता अंतरी प्रेमालोट होते हो. तुम्ही शहालागी घेतल्या विना भोजनाना गेला युगिराना, हे मुद्दे मनी आणा या गोष्टीचे श्रोते हो. असो या बापूरावाची कांता एक होती साची, तिला भानामतीची बाधा होती विबुध हो. मळवट यावा घटकेत घटके माझी कंठितात, घटके माझी वस्ता प्रत अग्नी तो लागावा, बिब्याच्या पाठीवर फुल्या वांगम पार पार. कधी दंडावरील चिर जळून जावे अकस्मात, या भानामतीच्या त्रासाने ती बापूरावाची कामनी क्षीण गेली होऊन. अन्न पाणी न रुचे तिला भानामती काढण्याला, बापूरावे जग जाण त्याला आणले बहुत अकोल्याला. परी न झाला उपयोग खर्चही झाला अतोनात, न गुण आला इतकिंचित. अखेर त्याने जोडिले हात श्री गजानन स्वामीला, महाराज माझ्या कुटुंबाला भानामतीचा त्रास झाला, केले नाना उपायाला आता मात्र कंटाळलो. तुझी पावले माझ्या घरा आज लागली गुरुवारा, तेच का आसरा भानामतीस मिळावा. शा दरीत 55 पैसला आहे, येऊन तेथेच का ओरडून दिमाग दाखवावया. कोल्ह्यानी जेथे कस्तुरी दरवळली तेथेच का हो रावी भरी गुराय आहे उंगळी भानामतीची. तेशी विनंती ऐकून गजाननाने केले, अवलोकनाने नेले निज कृपेने करून बापूरावा कांतेला. त्या योगी तिची भानामती निमारी साची, नाही किंमत माकडाची सिंहाची या पुढे हो. असो एकदा फिरत फिरत गजानन आले अकोटात, नारसिंगला भेटण्या परत बंधू आपला म्हणून. त्याच्या मठा शेजारी एक विहीर होती खरी, जाऊन त्या विहिरीवरी बैसले गजानन महाराज. हात पाय सोडी डोकावून पाहू लागले,
आतील जला लागे भले वरच्यावरी श्रोते हो पाहुणी त्यांची ऐशी कृती लोक झाले चित्ती नरसिंह महाराज विचारती अरे हे काय करतोस गोदा यमुना भगीरथी तुम्हासाठी असती आणखी तीर्थी आहेत किती हे डोका पाहतो डोकावून तुला त्यांचे घडते स्नान मी का राहू तसाच जाण या तीर्थांनी मला स्नान आज घेऊन घालावे त्यांनी स्नान घातल्यावर मीन इथून हले जाना ऐशा ऐकून भाषणा कैक म्हणाले या रीती खरोखरी हा पिसा शेगाव नादी लागला कैसा जरा थांबा इथेच बसा काय करी हा पाहू पुढे तो विहिरीते जलाप्रत उकळ्याला उठल्या गणित श्रोते एका निमिषात विहीर भरली पाण्याने हजारी कारंजाच्या परी गजाननाच्या अंगावरी वर्षू लागले पहावारी त्या विहिरीचे दवा लोका म्हणती गजानन या रे स्नाना लागून नाही उरले प्रयोजन विहिरी माझी उतरण्याचे गंगा यमुना गोदावरी वरती आली आहे खरी स्नान साधाई अवसरी या पुण्य सरितेचे भाविकांनी स्नान केले निंदकांनी खाली मान घातली तो पाहून प्रकार त्या पाण्याचा संत जे जे अनती मनी ते पूर्वी चक्रमानी त्यांच्या वाणी लागून सत्यात दे परमात्मा स्नान होता समर्थ उठले पाणी पहिल्या परी झाले विहिरीच्या तळास गेले उकळ्या बंद झाल्या नरसिंगजी सी भेटून निघून गेले दया घन श्री शेगावासी बैसून मनोवेगेच्या वारुवेरी स्वस्ती श्री दास गणु विरचित हा गजानन विजय ग्रंथ नामे तारक हो भावदित भाविक भक्ता कारणे शुभम भवतु श्री हर अर्पणमस्तु इति श्री गजानन विजय ग्रंथस्य सप्तदशोध्याय समाप्त सद्गुरु श्री गजा